नमस्कार मित्रांनो. आपण आरोग्य भरती 2023साठी जो तांत्रिक घटकचा जे प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत, तर त्यातील आज हा दुसरा भाग आहे. म्हणजे याच्या आधी आपण एक व्हिडिओ घेतला आहे, त्यामध्ये आपण जवळजवळ 40 प्लस प्रश्न कव्हर केलेले आहेत. आज आपण या व्हिडिओमध्ये आजसुद्धा 40पेक्षा जास्त प्रश्न कव्हर करणार आहोत. तर आपल्या MCQ प्रश्नांना आता सुरुवात करू. आपला पहिला प्रश्न आहे, क्षयरोगाचा जंतू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढला? आपल्याकडे ऑप्शन आहे अलेक्झांडर फ्लेमिंग, रॉबर्ट क्लॉक, रॉबर्ट लुईस आणि रॉबर्ट वॉन. तर जो क्षयरोगाचा जंतू होता तर तो रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने शोधून काढला. क्षयरोगाचे निदान अचूकपणे करण्यासाठी कोणती पद्धत सर्वात योग्य आहे? तर इथे 4 पद्धतींचे नाव दिले आहे, ज्यामधून क्षयरोगाचे निदान करण्यासाठी म्हणजे क्षयरोग झाला आहे की नाही हे तपासणी करण्यासाठी कोणती पद्धत योग्य आहे असं इथे विचारलं आहे. पहिली पद्धत आहे शारीरिक तपासणी, दुसरी आहे थुंकीची सूक्ष्मजंतूंसाठी तपासणी, तिसरा आहे क्षकिरण तपासणी म्हणजे एक्स-रे, आणि चौथा आहे रक्त तपासणी म्हणजे आपल्या रक्ताचं सॅम्पल घेऊन त्याचं तपासणी करून आपण ओळखू शकतो क्षयरोग झाला आहे की नाही. तर यापैकी जे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे दिलेलं आहे, थुंकीची सूक्ष्मजंतूसाठी तपासणी, तर यामधून क्षयरोग झाला आहे की नाही हे ओळखता येतं. आपण पुढचा प्रश्न पाहू. क्षयरोग हा कोणत्या अवयवाचा रोग आहे? इथं ऑप्शन दिले फुफ्फुस, धड, वरीलपैकी दोन्ही आणि वरीलपैकी नाही. तर क्षयरोग हा वरीलपैकी दोन्ही म्हणजे फुफ्फुस आणि धड या दोन्ही पण अवयवाला होऊ शकतो क्षयरोग. पुढचा प्रश्न आहे, टीटीचे इंजेक्शन म्हणजे टीटीचे इंजेक्शन हे कोणत्या मार्गाने दिले जाते? तर इथे ऑप्शन आहे शिरेमध्ये दिले जाते, स्नायूमध्ये, त्वचेमध्ये की पोटावरील स्नायूमध्ये. तर ते जे टीटीचं इंजेक्शन असतं तर ते पोटावरील स्नायूमध्ये दिलं जातं. पुढचा प्रश्न आहे, क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असून मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या टिंबटिंबमुळे होतो. म्हणजे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हे जीवाणू, विषाणू, जंतू, कृमी आपल्याला हे ओळखायचं आहे. किंवा थोडक्यात असं विचारलं की क्षयरोग हा कशामुळे होतो, जीवाणूमुळे होतो का विषाणूमुळे होतो? तर ते विचारले तर क्षयरोग हा जीवाणूजन्य आजार आहे. क्षयरोग हा जीवाणूमुळे होतो. मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या नावाच्या जीवाणूमुळे क्षयरोग हा आजार होतो. आपला पुढचा प्रश्न आहे, डॉट्स औषध प्रणाली कोणत्या आजारामध्ये वापरली जाते? तर इथं ऑप्शन आहे आपल्याकडे एड्स, क्षयरोग म्हणजे टीबी, कुष्ठरोग आणि हिवताप. तर जे डॉट्स औषध प्रणाली आहे तर किंवा डॉट्स जी उपचार पद्धती आहे तर ती क्षयरोगामध्ये वापरली जाते. डॉट्सचा फुल फॉर्म काय आहे? तर डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट असं काहीतरी आहे. पुढं आपल्याला तो प्रश्न येईलच, ते आपण पाहू. तर क्षयरोगाचे औषध प्रणाली कोणती? तर डॉट्स औषध प्रणाली. पुढचा प्रश्न पाहू, विडाल चाचणी किंवा विडाल टेस्ट कोणत्या आजारासाठी वापरण्यात येते? तर आपले ऑप्शन आहे टायफॉईड, कावीळ, क्षयरोग आणि कुष्ठरोग. तर जी विडाल चाचणी किंवा विडाल टेस्ट आहे तर ती टायफॉईडसाठी वापरण्यात येते. BCG लस कुठे दिली जाते? आपले ऑप्शन आहे डाव्या दंडाच्या वरच्या बाजूला, तोंडावाटे, मांडीच्या मध्यभागी आणि यापैकी नाही. तर जी BCG लस असते तर ती डाव्या दंडाच्या वरच्या बाजूला दिली जाते. क्षयरोग प्रतिबंधासाठी कोणती लस देण्यात येते? तर क्षयरोग प्रतिबंधासाठी तर लसींची नावं दिलेली आहे. पहिली म्हणजे BCG, DPT, OPV आणि TT. तर जे क्षयरोग प्रतिबंधासाठी वापरण्यात येणारी लस म्हणजे BCG लस. सध्या देशात दर 3 मिनिटाला 2 व्यक्ती टिंबटिंब या रोगामुळे मृत्युमुखी पडतात. ऑप्शन आहे क्षयरोग, अतिसार, मेंदूज्वर आणि एड्स. तर सध्या देशात दर 3 मिनिटाला 2 व्यक्ती क्षयरोग या आजारामुळे किंवा या रोगामुळे मृत्युमुखी पडतात. आपला पुढचा प्रश्न आहे, प्लेग हा टिंबटिंब रोग आहे. म्हणजे प्लेग हा रोग कशापासून होतो असं आपल्याला विचारलं आहे. वनस्पतीजन्य, प्राणीजन्य, जलजन्य की वरीलपैकी सर्व? तर प्लेग हा प्राणीजन्य रोग आहे. हा उंदीर या प्राण्यापासून पसरतो किंवा त्या प्राण्यापासून होतो, म्हणून त्याला प्लेगला प्राणीजन्य आजार किंवा प्राणीजन्य रोग असं म्हटलं जातं. आपला पुढचा प्रश्न आहे, लॉक जॉ हा टिंबटिंब या आजाराचे सर्वसाधारण लक्षण आहे. तर लॉक जॉ हे कशाचं लक्षण आहे? तर इथं ऑप्शन आहे मस्तिष्क आवरण दाह, धनुर्वात, विषमज्वर आणि घटसर्प. तर लॉक जॉ हे धनुर्वात या आजाराचं एक सर्वसाधारण लक्षण आहे. आपला पुढला प्रश्न आहे, टायफॉईड हा आजार टिंबटिंब या जंतूमुळे होतो. तर इथं ऑप्शन आहे साल्मोनेला टायफी, इचमाइड, फिब्रिओ आणि अँथ्रॉक्स. तर टायफॉईड हा आजार साल्मोनेला टायफी या जंतूमुळे होतो. आपला पुढचा प्रश्न आहे, त्रिगुणी लस कोणत्या आजाराच्या प्रतिबंधासाठी दिली जाते? तर त्रिगुणी लस ही जे C नंबरचं ऑप्शन आहे आपलं, धनुर्वात, घटसर्प आणि डांग्या खोकला. तर ह्या 3 आजारांच्या प्रतिबंधासाठी त्रिगुणी लस दिली जाते. आपला पुढचा प्रश्न आहे, कुष्ठरोगावरील प्रभावी औषध कोणते? तर इथं काही औषधांची नाव दिलेली आहेत. त्यापैकी कोणतं औषध कुष्ठरोगावर सर्वात जास्त प्रभावशाली असं विचारलेलं आहे. क्लोरोक्विन, विनक्रिस्टिन, मॉर्फिन आणि सल्फोन. तर कुष्ठरोगावरील सर्वात प्रभावी औषध म्हणजे सल्फोन. ऑप्शन नंबर डी सल्फोन. पुढचा प्रश्न आहे, फुफ्फुसाच्या क्षयरोगाचे निदान करण्यासाठी उत्तम पद्धती कोणती?
तर इथं ऑप्शन आहे थुंकी तपासणी, रक्त तपासणी, एक्सरे तपासणी आणि लघवी तपासणी. तर जो फुफ्फुसाचा क्षयरोग आहे तर त्याचे निदान करण्यासाठी म्हणजे फुफ्फुसाला क्षयरोग झाला आहे की नाही हे ओळखण्यासाठी थुंकी तपासणी केली जाते. आपला पुढचा प्रश्न आहे कॉलराचे जीवाणू टिंबटिंबमध्ये नष्ट होतात. तर कॉलराचे जीवाणू कोणत्या माध्यमामध्ये नष्ट होतात असं विचारलेलं आहे. पहिलं आहे ॲसिडिक, दुसरं आहे अल्कली, तिसरं आहे बेसिक आणि चौथं आहे कशातही नाही. तर जे कॉलराचे जीवाणू असतात तर ते ॲसिडिक माध्यमामध्ये नष्ट होतात. पुढचा प्रश्न पाहू. डॉट्सचा राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमात कधीपासून समावेश करण्यात आला. तर डॉट्सचा राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमामध्ये 1997 मध्ये समावेश करण्यात आला. 1997. पुढचा प्रश्न आहे क्षयरोग होऊ नये म्हणून 0 ते 1 वर्षाच्या बालकाला कोणती लस दिली जाते. तर क्षयरोग होऊ नये म्हणून जे 0 ते 1 वर्षाचं बालक असतं तर त्याला BCG नावाची लस दिली जाते. BCG. पुढचा प्रश्न आहे MDR TBचा लॉंग फॉर्म काय. तर इथं MDR नावाचा जो TB असतो तर त्याचा आपल्याला लॉंग फॉर्म विचारलेला आहे. तर याचा बरोबर जो लॉंग फॉर्म आहे तर तो आहे मल्टी ड्रग रेजिस्टंट. MDR TB म्हणजे काय तर मल्टी ड्रग रेजिस्टंट. पुढच्या प्रश्नावर जाऊ. इथं विचारलंय खालीलपैकी क्षयरोगाचा सर्वसामान्य प्रकार कोणता. तर इथं काही क्षयरोगांचे प्रकार दिलेले आहे तर त्यापैकी सर्वसामान्य प्रकार कोणता असं विचारलेलं आहे. पहिला प्रकार आहे फुफ्फुसा व्यतिरिक्त इतर अवयवांचा क्षयरोग, हाडे आणि सांधे यांना होणारा क्षयरोग. तिसरा आहे मूत्रपिंडाचा क्षयरोग आणि चौथा आहे फुफ्फुसाचा क्षयरोग. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे फुफ्फुसाचा क्षयरोग. म्हणजे क्षयरोगाचा सर्वसामान्य प्रकार कोणता आहे तर फुफ्फुसाचा क्षयरोग. पुढचा प्रश्न आहे कोणत्या व्यक्तीस क्षयरोग होण्याची जास्त शक्यता असते. म्हणजे खाली काही रुग्ण दिलेले आहे तर त्यापैकी कोणत्या व्यक्तीला क्षयरोग होण्याची जास्त शक्यता असते असं विचारलेलं आहे. पहिला आहे HIV पॉझिटिव्ह रुग्ण, दुसरा आहे मधुमेह असलेली व्यक्ती, तिसरा आहे कॅन्सरग्रस्त व्यक्ती आणि वरीलपैकी तिन्ही. तर ज्या व्यक्तीला HIV झाला असेल म्हणजे HIV पॉझिटिव्ह जो रुग्ण असेल तर त्याला क्षयरोग होण्याची शक्यता जास्त असते. पुढचा प्रश्न आहे BCG डोस कशा प्रकारे देतात. तर इथं ऑप्शन आहे तोंडाद्वारे, स्नायूमध्ये, कातडीखाली की कातडीमध्ये. तर जो BCG डोस असतो तर तो कातडीमध्ये दिला जातो. पुढचा प्रश्न आहे बंगळुरू येथे कोणत्या वर्षी राष्ट्रीय क्षयरोग संस्थेची स्थापना करण्यात आली. तर 1959 इथं 1500 झाले तर इथं 1959 या वर्षी बंगळुरू येथे राष्ट्रीय क्षयरोग संस्थेची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय क्षयरोग संस्था बँगलोर 1959. पुढचा प्रश्न पाहू घटसर्प या आजाराच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे. म्हणजे घटसर्प या बाबतीत आजाराच्या बाबतीत कोणते विधान सत्य आहे ते आपल्याला पाहायचं आहे. 3 विधान सत्य असणारे आणि 1 असत्य असणारे तर ते आपल्याला पाहायचं आहे. तर पहिलं विधान आहे प्रामुख्याने प्रौढ व्यक्तींना त्रास होतो, मोठ्या प्रमाणात ताप येतो, छातीत कफ होऊन खोकल्याच्या थुंकीतून रक्त पडते आणि प्रामुख्याने लहान मुलांना होतो. तर जे पहिलं विधान आहे प्रामुख्याने प्रौढ व्यक्तींना त्रास होतो तर हे विधान असत्य आहे घटसर्प आजाराच्या बाबतीत. बाकीचे तीनही विधान हे सत्य असणारे पण आपलं इथं उत्तर असणारे ऑप्शन नंबर A. आपण पुढच्या प्रश्नावर जाऊ. पुढीलपैकी क्षयरोगाचे कोणते लक्षण आहे. तर इथं काही लक्षण दिलेले आहे त्यापैकी क्षयरोगाचं लक्षण विचारले आपल्याला तर ते ओळखायचं आहे. पहिलं आहे संध्याकाळी बारीक ताप येतो, दुसरं आहे वजन घटते, तिसरं आहे घशाला सूज येते आणि चौथा आहे प्रामुख्याने लहान मुलांना होतो. तर जे क्षयरोगाचं लक्षण आहे तर त्यामध्ये वजन घटते हे प्रमुख लक्षण आहे क्षयरोगाचं. पुढचा प्रश्न पाहू आपण. इथं विचारलंय कुष्ठरोगाच्या जीवाणूंचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला. इथं काही शास्त्रज्ञांची नावं आहे डॉक्टर हॅन्सन, डॉक्टर रोनाल्ड, डॉक्टर बेरी आणि डॉक्टर निकोलसन. तर जे डॉक्टर हॅन्सन्स होते तर यांनी क्षयरोगाच्या जीवाणूंचा शोध लावला म्हणूनच क्षयरोगाला हॅन्सन डिसीज किंवा हॅन्सनचा रोग असं म्हटलं जातं. आपण पुढच्या प्रश्नावर जाऊ. इथं विचारलंय कोणत्या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो. इथं रोगांची नावं काय तर हिवताप, कॉलरा, क्षयरोग आणि कावीळ. तर क्षयरोगाचा प्रसार हा हवेमार्फत होतो ऑप्शन नंबर C. पुढच्या प्रश्नावर जाऊ. ज्वर, खोकला, अशक्तपणा, श्वास लागणे आणि थुंकीतून रक्त येणे हे टिंबटिंब या आजाराचे लक्षण आहे. तर इथं ऑप्शन आहे क्षयरोग, एड्स, कांजण्या आणि इन्फ्लुएन्झा. तर क्षयरोगामुळे काय होतं किंवा क्षयरोगाची लक्षणं काय तर ज्वर, खोकला, अशक्तपणा, श्वास लागणे आणि थुंकीतून रक्त येणे हे सर्व क्षयरोगाची लक्षणं आहेत. पुढचा प्रश्न आहे कोणत्या आजाराचे रोगजंतू अंडाकृती स्वरूपाचे असतात. तिथं ऑप्शन आहे निमोनिया, टायफॉइड, क्षयरोग आणि मलेरिया. तर जे निमोनिया या आजाराचे रोगजंतू असतात तर ते अंडाकृती स्वरूपाचे असतात. पुढचा प्रश्न पाहू. डॉट्सचे खालीलपैकी पूर्ण रूप कोणते किंवा डॉट्सचा फुल फॉर्म आपल्याला विचारला आहे. DOTSचा फुल फॉर्म काय असेल. तर याचं बरोबर उत्तर आहे डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. काय आहे डॉटचा फुल फॉर्म डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. आपण पुढच्या प्रश्नावर जाऊ. खालीलपैकी कोणता रोग जीवाणूमुळे होत नाही. तर इथं ऑप्शन आहे कॉलरा, एड्स, विषमज्वर, ब्रुसेलोसिस
तर जीवाणूमुळे होत नाही, तर असा रोग इथे आहे एड्स हा रोग HIV या व्हायरसमुळे होतो, HIV विषाणूमुळे होतो, म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे एड्स. पुढच्या प्रश्नावर जाऊ. खालीलपैकी कोणते औषध क्षयरोगासाठी वापरतात? तर इथं औषधांचे नाव दिलेले आहे. त्यापैकी क्षयरोगावर कोणतं औषध वापरतात असं विचारलं आहे. पहिलं आहे स्ट्रेप्टोमायसिन, दुसरं आहे पेनिसिलिन, तिसरं आहे डेप्सोन आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही. तर जे स्ट्रेप्टोमायसिन नावाचं जे औषध आहे तर हे क्षयरोगासाठी वापरलं जातं. पुढचा प्रश्न आहे कुष्ठरोगावरील प्रभावी औषध कोणते? तर इथं औषधांचे नाव दिले सल्फोन, प्रायमाक्विन, ग्लुटेनिन आणि डेप्सोन. तर जे प्रायमाक्विन नावाचं औषध आहे तर हे कुष्ठरोगावरील प्रभावी औषध मानलं जातं. पुढचा प्रश्न आहे त्वचा व चेतापेशी यांच्याशी संबंधित असणारा रोग कोणता? पटकी, प्लेग, कुष्ठरोग आणि क्षयरोग. तर त्वचा आणि चेतापेशी यांच्याशी संबंधित असणारा रोग म्हणजे कुष्ठरोग होय. पुढचा प्रश्न पाहू. डांग्या खोकल्याचा अधिशयन काळ किती असतो? म्हणजे हा डांग्या खोकला हा किती दिवस एखाद्या व्यक्तीला होऊ शकतो किंवा त्याचा प्रभाव राहू शकतो असं विचारले. पहिलं आहे 7 ते 11 दिवस, 8 ते 15 दिवस, 4 ते 6 दिवस आणि 15 ते 20 दिवस. तर डांग्या खोकल्याचा अधिशयन काळ हा 7 ते 11 दिवस इतका असतो. ऑप्शन नंबर ए. पुढचा प्रश्न आहे कुठल्या आजारात रुग्णाला प्रकाश सहन होत नाही? तर इथं काही आजारांची नाव दिलेलं आहे. पहिला आहे रुबेला, गालफुगी, घटसर्प आणि धनुर्वात. तर जो धनुर्वात हा आजार आहे तर यामध्ये रुग्णाला प्रकाश सहन होत नाही. पुढचा प्रश्न आहे उंदरामुळे होणारा आजार कोणता? तर हा प्रश्न सोपा आहे. उंदरामुळे होणारा आजार म्हणजे प्लेग. प्लेगला आपण मागच पाहिलं, प्लेग हा प्राणीजन्य आजार आहे आणि तो उंदीर या प्राण्यापासून पसरतो. पुढचा प्रश्न पाहू. थुंकीतून रक्त पडणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? इथं आहे मधुमेह, क्षयरोग, पटकी आणि हिवताप. तर क्षयरोगामध्ये थुंकीतून रक्त पडते किंवा थुंकीतून रक्त पडणे हे क्षयरोगाचं लक्षण आहे. पुढचा प्रश्न पाहू. कॉलरा या आजाराच्या उपचारासाठी कोणते औषध वापरतात? तर इथं ऑप्शन आहे टेट्रासायक्लिन, मेथिनिक ॲसिड, आयुप्रोफेन आणि पॅरासिटामॉल. तर कॉलरा या आजाराच्या उपचारासाठी वापरलं जाणारं औषध म्हणजे टेट्रासायक्लिन. ऑप्शन नंबर आहे टेट्रासायक्लिन हे औषध कॉलरा या आजाराच्या उपचारासाठी वापरलं जातं. पुढचा प्रश्न आहे आणि हा आपला आजचा शेवटचा प्रश्न आहे घटसर्प व धनुर्वात या आजारांची लस टिंबटिंब या शास्त्रज्ञाने शोधली. तर घटसर्प आणि धनुर्वात या दोन आजारांची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधली? इथं ऑप्शन आहे जोसेफ लिस्टर, हॉपकिन्स, एमिल बेहरिंग आणि यापैकी नाही. तर धनुर्वात आणि घटसर्प या आजाराची लस एमिल बेहरिंग या शास्त्रज्ञाने शोधली. एमिल बेहरिंग. तर मित्रांनो आज आपण जवळजवळ 41 प्रश्न पाहिले. आपण हे जे सर्व प्रश्न घेतलेले हे आरोग्य भरतीमधले जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन होते त्यामधलेच हे प्रश्न आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. आपण लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत भेटू. तोपर्यंत धन्यवाद.